दूध दूध परिषदेच्या निमित्तानं खरं तर या ठिकाणी सरकारला आपल्याला एक इशारा द्यायचा आहे। आम्ही केवळ तोंडाची वाफ घालवण्यासाठी ही दूध परिषद घेतलेली नाही, हे पहिल्यांदा सरकारनं ध्यानात ठेवावं। आज सकाळीच राहुरीला मोठा रस्ता रोको आंदोलन झालं। आम्ही सरकारला सोमवारपर्यंत वेळ दिलेली आहे आणि त्या वेळेमध्ये जर का सरकारने ठोस कारवाई केली नाही तर यापुढचं आंदोलन त्याच्यापेक्षाही तीव्र केलं जाईल, हा इशारा दिलेला आहे। आत्ताच 2017ला ज्या वीरांनी जवळपास 21 दिवस ठाण्याच्या जेलमध्ये काढलं, त्यांचा सत्कार केला। नाशिकच्या जेलमध्ये होता, काही ठाण्याच्या जेलमध्ये होते, कारण त्यांनी इगतपुरीच्या बाजूला तिकडे आंदोलन केलेलं होतं आणि बाकीच्यांनी नाशिकच्या जेलमध्ये दिवस काढले। का? त्यांनी काय खिसा कापला होता? त्यांनी काय पाकिट मारलं होतं? त्यांनी काय कुणाच्या घरावर दरोडा टाकला होता? त्यांनी तुमच्या दुधाला भाव मिळावा म्हणून आंदोलन केलं होतं। मला वाटतं जुलैचा 5 का 6 तारीख होती आणि मुंबईला जाणारं दूध रोखण्याचा इशारा मी दिलेला होता। कारण सरकार कुठलंही असो, त्या सरकारचं सगळ्यात जास्त प्रेम मुंबईवर असतं आणि मुंबईचं दूध तोडल्याशिवाय सरकार हलत नाही, असा आजपर्यंतचा माझा अनुभव आहे। हा प्रयोग मी 2007 साली केला, 10 वर्षांनी 2017 साली सुद्धा केला। 2007 साली जेव्हा मी मुंबईचं दूध जवळजवळ 5 दिवस रोखलेलं होतं, त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब होते। मी त्यावेळी आमदार होतो। विलासराव त्यावेळी अमेरिकेला गेले होते काही दौऱ्यानिमित्त आणि मुंबईमध्ये दुधाचा तुटवडा निर्माण झालेला होता। मुंबईमध्ये महाराष्ट्रातनं दूध येत नाही म्हटल्यानंतर त्याही वेळा सरकारनं गुजरातमधनं दूध आणायचा प्रयत्न केला आणि म्हणून गुजरातमधल्या काही आदिवासी कार्यकर्त्यांना हाताशी धरून सुरत मुंबईच्या हायवेवर मी स्वतः गस्त घालत होतो आणि दुधाचे तिकडनं येणारे टँकर अडवत होतो। शेवटी रात्री 2 वाजता मला अमेरिकेतून देशमुख साहेबांचा फोन आला आणि सांगितलं दुधाची टंचाई मुंबईमध्ये फार झालेली आहे आणि मी आल्या दुधाच्या दरवाढीचा निर्णय घेतो, पण आता मुंबईला दुधाचा पुरवठा चालू करा। म्हणजे अमेरिकेत असून उद्या मी म्हटलं मी असा कसा विश्वास ठेवणार। मग त्यावेळी एकतर पूर आलेला होता। देशमुख साहेब मला म्हणाले की उद्या आर पाटलांच्या बरोबर तुमची बैठक घ्या आणि त्या बैठकीमध्ये कच्चा ठरवा आणि नंतर आपण मी आल्यानंतर घोषणा करू आणि दुधाची दरवाढ देऊ। त्यावेळी मला वाटतं की दुधाला फक्त 11 रुपये भाव मिळत होता आणि पाण्याची बाटली 12 रुपयाला मिळत होती। त्या पद्धतीनं विलासरावांनी शब्द पाळला, बसाक समिती नेमली आणि त्यावेळी 3 रुपयाची दुधाची दरवाढ या बसाक समितीनं आपल्याला दिलेली होती। 10 वर्षांनी पुन्हा एकदा दूध अडवलं, दुधाचं आंदोलन केलं। आता फरक एवढाच होता की 10 वर्षापूर्वी 2007ला मी आमदार होतो, त्यावेळी मी खासदार होतो आणि पुन्हा एकदा ठरवलं की मुंबईचं दूध थांबवायचं आणि मुंबईचं दूध थांबवल्याबरोबर आणि 4-5व्या दिवशी मी पुन्हा मला माहिती होतं की दूध हे गुजरातमधनंच येणार, तुम्ही सगळे इकडून दूध अडवता,
सांगली कोल्हापूरचं दूध इकडे सांगली कोल्हापूरचे कार्यकर्ते अडवत होते, पुण्यातलं बंद झालेलं होतं आणि मग शेवटी पर्याय राहिला सरकारपुढं गुजरातमधनं दूध आणायचं। आणि मग मी याही वेळा पालघरमध्ये जाऊन थांबलेलो होतो आणि तिथं काळूराम तात्या म्हणून एक आदिवासी नेते आहेत, काळूराम काका आज ज्येष्ठ आहेत, त्या 80-85 वर्षाचे, आणि दूध अडवायचं आम्ही ठरवलं आणि अगदी भल्या पहाटे आम्ही रस्त्यावर जायच्या आधी काळूराम काकांनी जवळजवळ 20-25 टँकर अडवून धरले तलासरीला आणि मला फोन केला, हे लोक माझ्यावर दादागिरी करायला ताबडतोब इथं या। मी त्यावेळी पालघरलाच मुक्काम मला होतो आणि तातडीने तिथं जाऊन ते सगळे टँकर अडवले। जवळजवळ 20 तास ते टँकर अडवून धरले आणि मग 20 तास टँकरमध्ये दूध राहिल्यानंतर काय होतं तुम्हाला माहिती आहे, त्या दुधाची सगळी वाट लागली आणि मग ते दूध परत गुजरातला गेलं। दरम्यानच्या काळामध्ये गुजरातचे पोलीस मला अटक करायला आलेले होते, त्यावेळी लोकसभेचं अधिवेशन चालू होतं। मी त्यांना सांगितलं की मला अटक करणार आहे, मी माझ्यावर 2-3 होते, जास्त नाही, एक पोलीस होता बंदोबस्ताला दिलेला माझ्या बंदोबस्ताला आणि एक पीए होता आणि मी, असे 3 जण आम्ही रस्त्यावर खुर्ची टाकून बसलो होतो। मला म्हणाले अटक करणार आहे तुम्हाला। मी म्हटलं ठीक आहे अटक करा म्हटलं, पण करण्याआधी कायदा वाचून या, संसदेचं अधिवेशन चालू आहे, लोकसभेच्या सभापतीची परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही मला हात सुद्धा लागवू शकत नाही, हे लक्षात ठेवा म्हटलं। मी माझ्या खासदारकीचा उपयोग केला आणि त्या पोलिसांना परतून लावलं, काही करू शकले नाहीत। 20 तास त्याच ठिकाणी ते टँकर राहिले आणि परत गुजरातला परत गेले। नंतर रेल्वेमध्ये भरून रेल्वे वॅगनमधनं दूध आणायचा प्रयत्न केला। ही बातमी कळाल्या मी तलासरी सोडलं आणि पालघरच्या स्टेशनवर जाऊन बसलो आणि तिथंही खुर्ची टाकून बसलो। मला स्टेशनवर येऊनच द्यायचं नाही असं पोलिसांनी ठरवलं होतं, पण मी मागच्या दारानं जाऊन मी रेल्वे रुळावर बसल्यानंतर मग पोलिसांना कळालं की मी रेल्वे रुळावर जाऊन बसलोय, बसल्यावर उठवता येत नाही। आणि मग शेवटी त्या दिवशी मला वाटतंय की त्यावेळी पावसाळी अधिवेशन नागपूरला घेतलेलं होतं महाराष्ट्र सरकारनं आणि नागपूरवरनं त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांचा निरोप आला की गिरीश महाजन तुमच्याबरोबर चर्चा करायला येत आहेत आणि काहीतरी यातनं मार्ग काढूया। आणि मग मी म्हटलं की किमान 5 रुपये दिल्याशिवाय तुम्हाला दुधाचा पुरवठा आम्ही मुंबईला करणार नाही। आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी विधानसभेमध्ये लिटरला 5 रुपये शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करतो अशी घोषणा करावी लागली। म्हणजे तुम्ही तुरुंगात गेल्यामुळं शेतकऱ्यांना 5 रुपये लिटरला मिळाले होते, लक्षात ठेवा, आणि वर्षभर मिळालेले होते। पण त्यावेळी अशा अटी शर्ती नव्हत्या, सरसकट ज्यानं डेअरीला दूध पुरवलंय त्या प्रत्येकाला 5 रुपये सरकारनं दिलेले होते। ती लिटरला अनुदान देण्याची पद्धत ही त्यावेळेपासून सुरुवात झाली आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं फायदा झाला होता। आज सुद्धा मला वाटतं की बजेटमध्ये अजितदादांनी घोषणा केली की यावर्षी आम्ही दुधाला लिटरला 5 रुपये देणार, पण लबाडाचं आवत ना खरं कसं म्हणायचं, जेवल्याशिवाय ते काही खरं नसतंय। यांनी मार्चमध्ये असंच अनुदान जाहीर केलं, पण जेमतेम 20-25% लोकांना सुद्धा ते मिळालं नाही। त्याला अनेक अटी लावल्या, अनेक निकष लावले, अनेकांना ते म्हणजे अनुदान देत असताना अनुदान मिळणार नाही याची खात्री करण्यासाठीच ते प्रयत्न करत होते, म्हणजे जास्तीत जास्त लोकांचा त्याच्यामध्ये समावेश व्हावा असा प्रयत्न करण्याच्या ऐवजी किती लोकांना त्यातनं बाजूला काढता येईल याचा प्रयत्न केला गेला। आणि त्यामुळं अजूनही आणि एवढं सगळं करून त्यांच्या अटीपूर्तता करून सुद्धा अनेकांचे पैसे आलेले नाही आहेत।
आज विधानसभेमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांनी घोषणा केली की ज्यांचं अजून माहिती अर्धवट राहिली आहे त्यांनी 15 जुलैपर्यंत माहिती या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर भरावी, आम्ही द्यायला तयार आहोत. ह्याच्यावर सुद्धा किती विश्वास ठेवायचा मला आता शंका वाटायला लागली. आज आपलं आंदोलन आहे, सकाळी रस्ता रोको होणार, इथं दूध परिषद आहे, उद्या सकाळी मी मंचरमध्ये दूध परिषद घेतलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आता दूध उत्पादकांचा एल्गार सुरू होणार म्हटल्यानंतर सरकार घाबरलं. घाईघाईनं काही मर्जीतल्या लोकांना काल त्यांनी मुंबईला बोलवलं आणि एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये काहीतरी असं ठरवलं आणि आज त्यांनी जी विधानसभेमध्ये घोषणा केली ती घोषणा अशी की आम्ही लिटरला 5 रुपये अनुदान तर देणार आहोतच, पण दूध उत्पादकांना किमान 30 रुपये देण्याची जबाबदारी ही दूध संघाने घेतली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे जे आज 27 रुपये देतात, आजही कोल्हापूरला 33 रुपये मिळतात हे लक्षात ठेवा. दूध सारखंच, कोल्हापूरचंही दूध सारखंच, नाशिकचं दूध सारखंच, नगरचं दूध सारखंच, पण आजही गेल्या अनेक दिवसापासून कोल्हापूरला 3-5-8-5 फॅट 3-5 फॅटला 8-5 NSNFला 33 रुपये प्रति लिटर दूध मिळतो. देतोय. शिवाय दिवाळीला बोनस ते 1 लिटरला जवळजवळ रुपया 1.25 रुपये तिथले सगळे लोक देत असतात. मग हा फरक का? आणि त्यामुळं 30 रुपये देण्याच्या अटीवर देणार असं म्हणतात आणि दूध पावडर करणाऱ्यांच्यावर मोठं प्रेम यांचं सरकारचं. त्यांना दूध पावडर निर्यात करण्यासाठी 30 रुपये किलोला अनुदान जाहीर केलं आज विधानसभेत त्यांनी. आता मला सांगा की या दूध कंपन्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? यांनी बाहेरच्या राज्यातलं दूध आणून जर त्याची पावडर केली आणि निर्यात केली तर आम्हाला त्याचा फायदा काय? तुमचं 30 रुपये घ्यायला वेळ नको आणि तुम्हाला पैसेही द्यायला नको. आजही महाराष्ट्रामध्ये गाईचं दूध 21 लाख लिटर बाहेरच्या राज्यातून येतंय. काही गुजरातमधनं येतंय, काही मध्य प्रदेशमधनं येतंय, काही कर्नाटकातनं येतंय. कर्नाटकातनं मोठ्या प्रमाणामध्ये येतं. 21 लाख लिटर दररोज दूध बाहेरच्या राज्यातून येतंय. तुम्ही म्हणाल ते अडवायला येत नाही का? ते दूध आपण अडवू शकत नाही, लक्षात ठेवा. कारण 1 नेशन 1 मार्केट ही संकल्पना आता आपण स्वीकारलेली आहे. कुठल्याही राज्यातला माल कुठेही आपण विकू शकतो. आपल्या भागातला भाजीपाला आपण अहमदाबादला पाठवतो, सुरतला पाठवतो, तिकडं बेंगलोरला पाठवतो, हैदराबादला पाठवतो आणि त्यामुळं असा शेतीमाल एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये दूध असो किंवा अन्य कुठला अडवता येत नाही. हा प्रयोग R.R. पाटील गृहमंत्री असताना सुद्धा त्यांनी केलेला होता, पण शेजारच्या राज्यांनी तक्रार केल्यानंतर त्यांना गप्प बसावं लागलं. खरं तर R.R. पाटील एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. मग त्यांनी शेवटी पोलिसांना सूचना दिल्या, काहीतरी निमित्त करून टँकर अडवा, कागदपत्र तसं तपासा, त्यांना त्रास द्या म्हणजे ते यायचं बंद होतील. म्हणजे वेगळ्या मार्गाने त्यांनी बाहेरच्या राज्यातलं येणाऱ्या दुधाला अडवण्याचा प्रयत्न केलेला होता. पण बाहेरच्या राज्यातल्या दुधावर आपण आवर घालू शकत नाही. काही लोक म्हणतात की दूध किंमत आयोग स्थापन करावा आणि किंमत ठरवावी आणि मग दुधाला दर बांधून द्यावा. ते एका राज्याने करून चालत नाही, लक्षात ठेवा. केंद्र सरकारनंच पुढाकार घेऊन जसा की कृषी मूल्य आयोग वेगवेगळ्या पिकाचा हमीभाव ठरवतं, तसंच या हमीभावाच्या यादीमध्ये दुधाचा समावेश करून दुधाचा हमीभाव ठरवायला पाहिजे. आणि नुसतं हमीभाव ठरवून चालणार नाही, तर केंद्र सरकारला दुसरा एक कायदा करायला पाहिजे की ज्याची मागणी देशभरातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना करतायत. आज दिल्लीला जे आंदोलन चालू आहे, जवळजवळ 3 महिन्यापासून चालू आहे, ते याच मागणीसाठी चालू आहे. तो म्हणजे किमान हमीभाव अनिवार्य कायदा करा. म्हणजे जसं आपल्या शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांना मजुरी किती द्यायचं हे सरकार ठरवतं
आणि तेवढं किमान वेतन जर आपण नाही दिलं तर आपल्यावर गुन्हा दाखल होतो, कारण त्या मजुरीवर त्याची रोजीरोटी अवलंबून असते। म्हणून त्या मजुराला सरकारनं कायद्यानं संरक्षण दिलेलं आहे। तसंच हा दूध उत्पादक हा छोटाच घटक आहे, गरीब घटक आहे, हातावर पोट असणारा घटक आहे। त्यामुळं या दुधाचा हमीभाव ठरल्यानंतर तोही उत्पादन खर्च गृहीत धरून, नुसताच हमीभाव ठरवू नको, तो ठरल्यानंतर त्यापेक्षा कमी किमतीमध्ये जर एखाद्यानं दूध खरेदी करायचा प्रयत्न केला तर त्याची रवानगी थेट तुरुंगात होईल। असा कायदा ज्या दिवशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं दूध उत्पादकांना न्याय मिळेल, लक्षात ठेवा। आणि तो कायदा संसदेने मंजूर केला पाहिजे, कारण तो एका राज्यामध्ये करून चालणार नाही। कारण एका राज्यात आपण केला कायदा तर हे काय करतील, खरेदी करणारे तुमचं दूधच नको म्हणतील आणि बाहेरच्या राज्यातून दूध आणतील, मग आपण काय करायचं? तेव्हा हा कायदा भारत सरकारने केला पाहिजे, देशातल्या सगळ्या राज्यांना लागू केला पाहिजे, मगच त्याची खऱ्या अर्थानं प्रभावीपणानं अंमलबजावणी होते आणि मग खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळेल। शेतकरी फक्त दूध उत्पादकच काय, सगळ्याच प्रकारच्या पिकांना अशा पद्धतीनं संरक्षण देणं गरजेचं आहे। गेल्या वर्षीचं उदाहरण घ्या की सोयाबीनचा भाव 4000च्या लेवलला आला, हमी भाव होता 4500 रुपये, म्हणजे हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्याला सोयाबीन विकावा लागला। कारण का तर अशा प्रकारचा कायदा नसल्यामुळं। जर तसा कायदा असता तर काय झालं असतं, किमान 4500 रुपये तर खात्रीनं शेतकऱ्याला मिळाले असते। अगदी त्याच्यामध्ये दुधाबरोबरच या कायद्यामध्ये कांद्याचा सुद्धा समावेश केला पाहिजे। कांद्याला सुद्धा सरकार हमीभाव जाहीर करत नाही आणि त्यामुळं जेव्हा सरकार निर्यात बंदी सारखा प्रयोग करतं तेव्हा कवडी मोल किमतीनं 2 रुपये 3 रुपये किलोनं कांदा विकावा लागतो। त्यासाठी कांद्याचा सुद्धा उत्पादन खर्च काढून त्याचा जो हमीभाव आहे तो हमीभाव निश्चित केला पाहिजे। सरकारला मग काय करायचं ते घोळ करा, परंतु किमान उत्पादन खर्च आणि त्याच्यावर काही प्रमाणामध्ये नफा धरून शेतकरी उत्पादित करत असणाऱ्या प्रत्येक मालावर असा हमीभाव जर निश्चित केला तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळेल आणि शेतकरी समाधानी होईल। मी तुम्हाला सांगतो की काही लोक म्हणतील सरकारनं तुमचे एवढे लाड का करावेत? सरकारनं लाड करावेत याचं कारण तुम्ही आमचे हात पाय बांधलेले आहेत। दुधाचा भाव वाढला रे वाढला, पशुखाद्याचे भाव वाढतात, ते आमच्या हातामध्ये नाही, ते कुणाच्या हातात आहे ते सरकारने बघावं। म्हणजे काही आम्ही थोडंफार काहीतरी आम्हाला मिळायला लागलं, पशुखाद्याचे भाव वाढतात, जे औषध आम्ही आणतो जनावरांच्यासाठी उपचार करायला त्याचे भाव वाढतात, त्याचं नियंत्रण आमच्या हातामध्ये नाही आणि त्या मजुरी तर वाढतच चाललेली आहे। त्यामुळं आम्ही जे काही दुधाचं उत्पादन करू किंवा कुठल्याही शेतीतलं उत्पादन करू त्याचा उत्पादन खर्च आमच्या हातात राहिलेला नाही। आता कमी काय म्हणून की काय जीएसटी काउन्सिलनं आता दुधावर सुद्धा जीएसटी बसवलेला आहे का, मला वाटतं गेल्याच आठवड्यामध्ये घोषणा झालेली आहे, म्हणजे त्याचा एक नवीन फटका आपल्यावर आता बसणार आहे। हे सगळं ओझं तुम्ही शेतकऱ्यावरच का टाकता? मी तुम्हाला सांगतो की या सरकारने गेल्या वर्षी जर का कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली नसती तर कांदा उत्पादकाला सरकारकडे भीक मागायला लागली असती का? 4 पैसे मिळवण्याची संधी होती शेतकऱ्याला। पण एखादा शुभ कार्य करायला जाताना कसं काळं मांजर आडवं यावं तसं सरकार जेव्हा काही बाजारामध्ये भाव वाढतात तेव्हा 1955च्या कायद्याप्रमाणे सरकारला मिळालेला जो अधिकार आहे शेतीमालाचे भाव नियंत्रित करण्याचा, त्या अधिकाराचा वापर करतं आणि आम्हाला तो भाव मिळून देत नाही। आणि जेव्हा भाव पडतात उत्पादन वाढल्यामुळे किंवा मंदीमुळे त्यावेळी सरकार आम्हाला वाऱ्यावर सोडतं। आणि त्यामुळं ही फक्त कांद्याच्या बाबतीत नाही, सोयाबीनच्या बाबतीत तेच झालेलं आहे। सोयाबीनचे दर 9000 पर्यंत गेलेले होते
आम्हाला बरं वाटायला लागलं. किमान जिरायत भागातल्या लोकांना सोयाबीनचं थोडंफार उत्पादन घेऊन त्यातनं 4 पैसे मिळवण्याची वेळ आलेली होते. पण सरकारनं काय केलं? सरकारनं परदेशातून मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन पेंड आयात केली. अदानी सारख्या उद्योगपतीला अजून नफा मिळवता यावा म्हणून पाम तेल आयात करायला परवानगी दिली. त्या पाम तेलावरचा आयात कर कमी केला आणि जे व्हायचं ते झालं. सोयाबीनचे भाव 9,000 वरनं 4,500 पर्यंत 4,000 पर्यंत खाली आले. कापसाच्या बाबतीत तेच केलं. कापूस 12,000 रुपये क्विंटल पर्यंत गेलेला होता, परंतु परदेशातून कापूस आयात केला. कापूस 6,000 पर्यंत खाली आला. तो वर यायला तयारच नाही. गेल्या आठवड्यामध्ये मका आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि एवढंच नाही तर आता 10,000 टन दुधाची पावडर आयात करण्याचा निर्णय 26 जूनला सरकारने घेतलेला आहे. काय विनोद आहे बघा. 26 जूनला भारत सरकारने 10,000 टन दुधाची पावडर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आज 2 जुलैला महाराष्ट्र सरकारनं 15,000 टन दूध पावडर निर्यात करायचा निर्णय घेतलेला आहे. काय कळालं काय तुम्हाला? मग कशाचा मेळ काय नाही. दूध पेत्यात का काय पेत्यात मला कळणं झालंय. संध्याकाळी सगळ्यांचं रक्त तपासायला पाहिजे आता नेमकं काय पेत्यात ते. हा अरे काय डोकी ठिकाणावर आहेत का नाही तुमच्या? भारत सरकार आयात करायला लागलेलं आहे. महाराष्ट्र सरकार निर्यातीसाठी 30,000 रुपये सबसिडी द्यायला लागलेला आहे. मग भारत सरकारला एक खरमरीत पत्र लिहिता येत नव्हतं मुख्यमंत्र्याला? अजूनही नुसतं निर्णय झालेला आहे ती पावडर आयात करू नका, नाहीतर मुंबई बंदरामध्ये जर का ती पावडर आली तर तशीच समुद्रात फेकल्याशिवाय सोडणार नाही असं एकदा तरी मुख्यमंत्र्यांना म्हणावा. मी तुम्हाला सांगतो ती जर का पावडर आली तर दुधाचे भाव अजून 20-22 रुपयापर्यंत खाली येतील. असा पोरकेळ या लोकांनी केलेला आहे. का तर दिल्लीमध्ये मुंबईमध्ये काही दलाल बसलेले आहेत, काही बगलबच्चे बसलेले आहेत. त्यांना पैसा कमावता यावा म्हणून अशा पद्धतीने शेतकऱ्यांचा बिनदिक्कतपणे बळी देऊन जर निर्णय होत असतील तर इथून पुढे तुम्हाला आणि मला जागरूकपणाने या दोन्ही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार ते कुठल्याही पक्षाचा असो आघाडीचा असो ते आपल्या बाजूचं नसतंय. लक्षात ठेवा, ते धनदांडग्यांचं असतंय, ते चोरांच्याच बाजूचा असतंय. आणि म्हणून या सगळ्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावं लागेल. सकाळी मी एकाला म्हटलं की आता तुम्ही आमच्या बरोबर आला ठीक आहे, पण विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर सुद्धा आमच्या बरोबर असा. पण हे असणार नाही मला माहिती आहे, कारण आपल्या बरोबर एकच परमनंट पक्ष, कुठला? विरोधी पक्ष. त्याला सत्ता मिळाली की सत्तेतला मग विरोधी पक्ष होतोय आणि तो आमच्या बाजूला येतोय. हे किती आजपर्यंत मी 10 मुख्यमंत्र्यांच्या बरोबर भांडलोय. नावं सांगू काय? अगदी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळेपासून मी आंदोलन करतोय. मनोहर जोशी गेले, नारायण राणे आले, नारायण राणे गेले, मला वाटतं विलासराव देशमुख आले, विलासराव देशमुख गेले, सुशीलकुमार शिंदे आले, सुशीलकुमार शिंदे गेले, पुन्हा विलासराव आले, परत विलासरावानंतर अशोकराव आले, अशोकरावानंतर पृथ्वीराज चव्हाण आले, पृथ्वीराज चव्हाण नंतर देवेंद्र फडणवीस आले, देवेंद्र फडणवीस नंतर पुन्हा उद्धव ठाकरे आले आणि उद्धव ठाकरे नंतर एकनाथ शिंदे आले. आम्ही अजून भांडायलाच लागलोय. आमचं काम काय थांबलेलं नाही. 10 मुख्यमंत्र्यांच्यावर माझं आयुष्य गेलं भांडण्यात. मी चळवळ करण्याच्या काळामध्ये 10 मुख्यमंत्री होऊन गेले, पण हा लढा संपलेला नाही. कारण हा शेतकऱ्यांचा लढा वर्षानुवर्षाचा आहे, हजारो वर्षाचा आहे. मगाशी संदीप जगतापनी सांगितलं तसं या काळामध्ये 2-3च राज्य होऊन गेले आमच्यासाठी. एक बळीराजा, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि रामाच्या काळामध्ये एक रामराज्य होतं म्हणतात. बाकी सगळं आनंदी आनंद. ही एवढी वर्षाची ही लढाई आहे. आता सुद्धा मला माहिती आहे 2-2.5 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येतील. त्यावेळी आपण विसरतोय आपण दूध उत्पादक आहोत, आपण कांदा उत्पादक आहोत, आपण सोयाबीन उत्पादक आहोत, आपण सगळं विसरतोय. आपण बघतोय आपण कुठल्या पार्टीचे आहोत. अरे ती पार्टी काय जाळायची आहे का? आज आपलं दुधाचा काय मेळ लागेना, आज आपल्या कांद्याचा काय मेळ लागेना, आज आपला कशाचा काय मेळ लागेना. पोराची फी भरायची आहे,
त्याला शाळेत येऊन देत नाहीत, कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही, कर्ज काढून हे भरावं, फी भरावा तर कर्ज कोण देत नाही, ही अवस्था झालेली असताना आपल्याला चिंता व आमच्या मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांचं कसं होणार याची चिंता लागते. ह्याला घालवायचं त्याला आणायचं, त्याला घालवायचं ह्याला आणायचं, यातच आमचं आयुष्य गेलं. पण आमचे प्रश्न आहे तिथंच राहिले. आणि मी तुम्हाला सांगतो, कुठला अवतारी पुरुष येऊन आपले प्रश्न सोडवणार नाहीत. त्यामुळं आता तांत्रिक चर्चा बरीच दुधावर अनेकांनी केली, त्यामुळं पुन्हा मी कंटाळ तुम्हाला आणत नाही. पण एक तुम्हाला सांगतो की सरकारला आपली जी मागणी आहे, दुधाला कमीत कमी 40 रुपये भाव मिळाल्याशिवाय आम्हाला दूध परवडत नाही. 40 रुपये मिळाला पाहिजे, मग ते सरकारनं द्यावं किंवा दूध संघाने द्यावं, पण आम्हाला आमच्या हातात 40 रुपये परवडल्याशिवाय दूध परवडत नाही. आपला उत्पादन खर्च 34-35 रुपयाच्या वर गेलेला आहे. आणि हा उत्पादन खर्च आपण गाय दूध देते त्या काळातला आपण काढतो, पण भाकड काळामध्ये त्या गाईला आपण सांभाळावं लागतं, त्याचा आपण खर्चच हिशेबात धरत नाही, गाईच्या विम्याचा हिशेब धरत नाही. तरी सुद्धा ढोबळ मनानं जरी आपण आपला चारा फुकट आहे असं समजला, आपली जी काही मेहनत आहे ती फुकट आहे असे समजले, तरी सुद्धा किमान 40 रुपयाशिवाय दूध परवडत नाही. बरं, दुधाचा भाव निश्चित करायचा काय अवघड आहे का? फक्त भारत सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनं या भेसळखोरांच्या मुसक्या आवळायचं ठरवावं. दुधाचा भाव आपोआप वाढतो, काही करायची गरज नाही, सरकारनं काहीच करायची गरज नाही. अहो, अजून कुणाचा मेळ कुणाला लागत नाही. नेमकं दूध किती तयार होतंय ते का, तर गोट्यातनं निघालेलं असतंय दूध 1 लिटर, डेअरीत जातंय 3 लिटर. काय भानगड कळणं झालंय, हे कुठलं काय यायला लागलेलं आहे. आणि म्हणून अन्न भेसळ प्रतिबंधक जो काही कायदा आहे, तो कायदा आहे फक्त तो कागदावर आहे, त्याची कडक अंमलबजावणी होण्याची गरज आहे. आपण उत्पादक भेसळ करतोय का? अजिबात करत नाही, आपला काय संबंध आहे. आणि आम्ही भेसळ करून मुलाबाळांच्या आरोग्याशी खेळावं एवढे आम्ही दुष्ट नाही आहे, लक्षात ठेवा. एवढं वाईट आहे का आपण? कारण शेवटी हे लहान मुलाबाळांच्या लेकरांच्या तोंडात जाते दूध, आम्हाला माहिती आहे. आणि मग अशा प्रकारे भेसळ करून कोणाच्या आरोग्याशी खेळावा असा आमचा अजिबात हेतू नाही. भले आम्ही उपाशी मरू, परंतु असलं पाप आमच्या हातून कदापि घडणार नाही. त्यामुळं पहिल्यांदा सरकारनं काय करावं, या भेसळखोरावर मुसक्या मी ऐकतोय की अमका एक टँकर पकडला, तमक्याचा टँकर पकडला, पुढं त्याचं काय झालं कधीच कळत नाही. काय कळालं काय? कधीच काय कळत नाही. टँकर पकडला एवढी पेपरमध्ये बातमी वाचतो, पण त्या टँकरचं पुढं काय झालं, त्या टँकरवाल्याला शिक्षा झाली का, तो तुरुंगात गेला का, मानवी आरोग्याशी खेळ खेळणं धोकादायक आहे म्हणून त्याला काय झालं का. परत मी हेही ऐकतोय, म्हणजे दूध उत्पादकांना बदनाम करण्यासाठीच सण आले तर दुधाचा खप वाढतो, पण त्याच काळामध्ये नेमकं धाडी पडतात, खव्यावर धाड, याच्यावर धाड, त्याच्या बातम्या येतात. एखाद्याला काय दुधाचा काय पदार्थ खरेदी करायचा असल्यावर ते थांबतोयच, नकोच ही ब्याद म्हणतोय. म्हणजे या भेसळ म्हणजे अन्न आणि भेसळ प्रतिबंधक कायदा खात्याच्या लोकांनी कुठं खवा पकडला, कुठं पनीर पकडलं भेसळीचं, कुठं भेसळीचं दूध पकडलं, त्याच्यावर कारवाई झालेला आम्ही कधी ऐकलं नाही. त्यांच्या मुसक्या आवळा देशामध्ये खरं दूध किती आहे हे आपोआप लक्षात येईल आणि आम्हाला निर्भेळ दूध द्यायचं. आणि ग्राहकांना मी तुम्हाला सांगतो, जर त्याला अस्सल 24 कॅरेटचं सोनं असावं तसं अस्सल दूध मिळणार असेल तर पैसे द्यायची तयारी आहे, लक्षात घ्या. ग्राहकांची सुद्धा तयारी आहे. पण मग हे मधल्यामध्ये ह्या माफियांना पोचण्यासाठी म्हणून सरकार या भेसळखोरांच्यावर काही कारवाई करत नाही. मला वाटतं की या दूध परिषदेमध्ये आपण 2 ठराव करावेत. एक 40 रुपयाच्या आत 1 पैसा सुद्धा कमी घेणार नाही हा ठराव आपण घ्यावा. ठराव मंजूर? सगळ्यांनी हात वर करून घ्या. आणि दुसरा ठराव करूया
भेसळखोरावर कडक कारवाई करून सगळ्या नकली दुधाचे वाट लावावी, आपोआप आमच्या दुधाला भाव मिळतो। एवढ्या दोन गोष्टीची तरतूद करावी सरकारनं, आणि हे केलं नाही। 40 रुपये आम्हाला मिळालं नाही तर आम्ही गप्प बसणार नाही। 35 रुपयावर आम्ही समाधानी नाही, आम्हाला 40 रुपये पाहिजेत, या मताशी आम्ही ठाम आहोत। आणि जोपर्यंत 40 रुपये मिळणार नाहीत तोपर्यंत एकाही मंत्र्याला दुधाच्या पट्ट्यातून फिरून द्यायचं नाही, त्याला दुधाची अंघोळ घालायची। घालूया काय? आता दूध रस्त्यावर ओतण्यापेक्षा मंत्र्यालाच अंघोळ घालूया। काय बघूया, त्याला माशा जरी चिकटतात काय बघूया, माशा सुद्धा येणार नाही त्यांच्या अंगावरने। असं केल्याशिवाय मी तुम्हाला सांगतो, लढल्याशिवाय काही मिळणार नाही। अहो बघा तुम्ही घोषणा यांच्या बघा, ह्याला 1000 कोटी दिलं, त्याला 1000 कोटी दिलं, अशा दररोज घोषणा होत्यात। मग 40 रुपये दुधाचा दर करायला किती लागणार आहेत? अजून एक 1000 कोटी लागणार आहेत। 1000 कोटीत किमान पुढचे 2 महिने आपल्याला 40 रुपयाचा दुधाचा भाव मिळू शकतो। नाहीतर मग या भेसळखोरांच्यावर कारवाई करा, आपोआपच बाजारभावच वाढतो। दोन्हीतलं एक सरकारनं करावं, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।